नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रणजित भापकर. 1 ऑक्टोबर 2023ला जो गट ब चा पेपर झाला आहे तो पेपर डिस्कस करण्याकरता मी इथे तुम्हाला हेल्प करतोय. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न नंबर 51. द हजबंड अँड द वाईफ नेक्स्ट डोअर हॅव कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. या तुम्ही दोन प्रकारचे शब्द बघू शकता. एक हजबंड आणि वाईफ, ज्यांच्यामध्ये कधी कधी शत्रुत्वाचं नातं असतं जर त्यांच्यात भांडण झालं तर. आणि कॅट आणि डॉग हे सुद्धा नेहमी करता एकमेकांचे शत्रू असतात. म्हणजे आमच्या घराच्या अगदी बाजूला जे नवरा बायको राहतात त्यांच्यामध्ये कुत्र आणि मांजर अशा प्रकारचं अस्तित्व आहे. आणि असं दाखवणारं जे ऑप्शन आहे ते आहे परपेच्युअल कॉरलिंग. परपेच्युअल म्हणजे कायमचं, नेहमी करता. म्हणून कॅट अँड डॉग एक्झिस्टन्सचा अर्थ होतो नेहमी करता एकमेकांशी भांडण करत राहणे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे माझ्या अँगलने करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 22 बघूया. 22 नाही, 52 बघूया. आयडेंटिफाय द व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम ऑप्शन गिवन बिलो. इथे विचारलंय की तुम्हाला दिलेले दोन वाक्य हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले जर तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस बद्दल काही लक्षात ठेवायचं असेल तर ती गोष्ट म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप येतं. आता पहिलं वाक्य बघा, इन्सल्ट म्हणजे अपमान करणे, हे V1 आहे म्हणून हे ऍक्टिव्ह व्हॉइस होणार, पॅसिव्ह व्हॉइस होणार नाही. आणि लेट द पुअर बी नॉट इन्सल्टेड, इन्सल्टेड हा जो शब्द आहे हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. याच्यामध्ये बी सुद्धा आलाय आणि या वाक्याची सुरुवात लेटने झाली आहे म्हणून हे वाक्य होणार पॅसिव्ह व्हॉइसचं. तर पहिलं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचं आहे, दुसरं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. आता आपण ऑप्शन बघूया. ए दिलाय पॅसिव्ह व्हॉइस, चुकलंय ते. ए दिलाय ऍक्टिव्ह व्हॉइस आणि बी दिलाय पॅसिव्ह व्हॉइस. इथे ऑलरेडी टिक केला आहे पण तरी सुद्धा आपल्या लॉजिकनुसार सेकंड आन्सर हे करेक्ट आहे. यातनं शिकायची गोष्ट ही होती की पॅसिव्ह व्हॉइसच्या प्रत्येक वाक्यामध्ये V3 यायला पाहिजे, ती ओळखायची एक टेक्निक आहे. क्वेश्चन नंबर 53 बघा. शी कास्ट असाइड ऑल शेम अँड एलोप विथ हर बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंडचा उल्लेख केला आहे आणि तिचा उल्लेख केला आहे. आता विचारलं काय आहे की कास्ट असाइड हे जे इडियम आहे या इडियमचा अर्थ काय होतो. असाइडचा अर्थ होतो बाजूला ठेवणे. हे जे आहे की नाही कास्ट असाइड, या कास्ट असाइडचा अर्थ आहे बाजूला ठेवणे. आणि शेम, शेम हा जो शब्द आहे शेमचा अर्थ आहे लाज, लाज किंवा लज्जा. आणि एलोप हा एक कठीण शब्द विचारलाय. एलोप म्हणजे फ्ली आणि फ्ली म्हणजे रन अवे. आता पूर्ण वाक्याचा अर्थ काय होत आहे की तिने तिच्या आयुष्यात जी काही लाज शरम होती ती बाजूला ठेवली, त्याकडे दुर्लक्ष केलं, त्याला नकार दिला आणि ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत पळून गेली लग्न करण्याच्या उद्देशाने. तर कास्ट असाइडचा अर्थ व्हायला पाहिजे रिजेक्ट. पण कसं आहे, कास्ट असाइड म्हणजे दुर्लक्ष करणे हा सुद्धा अर्थ होऊ शकतो. तर माझ्या अँगलने हा जो प्रश्न आहे हा थोडाफार वाद निर्माण करू शकतो. पण जर एखादं उत्तर द्यायचं असेल तर मी रिजेक्टेड या ऑप्शन सोबत जाईल. पण कास्ट असाइडचा काही काही डिक्शनरीमध्ये अर्थ हा नेग्लेक्ट राहू शकतो. पण आयोगाची आन्सर की काय ते तोपर्यंत तुम्ही वाट बघा. माझा आन्सर राहील रिजेक्टेड. पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 54. व्हॉट काइंड ऑफ नाउन द अंडरलाइन वर्ड इज इन द फॉलोइंग सेंटेन्स. वूड हा शब्द, वूड हा शब्द कोणत्या प्रकारचा नाउन आहे हे विचारलंय. अशा प्रकारचा क्वेश्चन येणं एक प्रकारे लॉटरी लागण्यासारखा असतो, कारण की नाउनचा प्रकार ओळखणं बरेचदा खूप सोपी असतं. एक शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, APMC2. APMC2. APMC2 मध्ये 5 अक्षर इन्व्हॉल्व झाले आहेत. APMC आणि पुन्हा एक C. A चा अर्थ होतो ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, P चा अर्थ होतो प्रॉपर नाउन
एम चा अर्थ होतो मटेरियल नाउन, सी चा अर्थ होतो कॉमन नाउन आणि पुन्हा एक जो सी उरला आहे त्याचा अर्थ होतो कलेक्टिव्ह नाउन. मी तुम्हाला हा शॉर्ट फॉर्म सांगण्यामागचं कारण काय, प्रत्येक तालुक्याच्या प्लेसला एपीएमसी असते. एपीएमसी म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो कृषी उत्पन्न बाजार समिती. तर कृषी उत्पन्न बाजार समितीला इंग्लिशमध्ये जे नाव आहे एपीएमसी 2, त्याचे शॉर्ट फॉर्म जर आपण जमा केले तर बरोबर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, प्रॉपर नाउन, मटेरियल नाउन, कॉमन नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन हेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट नाउनचे प्रकार असतात. पण आयोगाने यावेळेस विचारलंय की लाकूड हे कोणतं नाउन आहे. लाकूड एक वस्तू आहे आणि वस्तू आहे म्हणून ते मटेरियल नाउन आहे. हे माझा आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 55. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज रॉंग ऑर इनकरेक्ट. चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. दोज हा शब्द अनेकवचनी असतो म्हणजे प्लुरल, म्हणून मेसेजेस हा शब्द अनेकवचनी आहे म्हणजे प्लुरल, आणि त्याच्या पुढे जे आर क्रियापद आलं आहे ते सुद्धा अनेकवचनी आहे म्हणजे प्लुरल. हे बघा, याला म्हणतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. दोज अनेकवचनी, मेसेजेस नाउन अनेकवचनी, आर क्रियापद अनेकवचनी, अनेकवचन अनेकवचन अनेकवचन. हे वाक्य करेक्ट आहे. आता या वाक्यामध्ये बघा, दोज हा शब्द अनेकवचनी, मेसेजेस हा शब्द अनेकवचनी, पण इज हा शब्द कसा आहे एकवचनी, म्हणजे ते क्रियापद एकवचनी आहे. म्हणून हे वाक्य चुकलंय आणि आपल्याला चुकीचंच वाक्य ओळखायचं आहे. मग लिहिलंय ए इज रॉंग. ए रॉंग नाही आहे, ए करेक्ट आहे. बी इज करेक्ट. बी करेक्ट नाही आहे, बी रॉंग आहे. आणि असं आन्सर आहे सेकंड, ए इज करेक्ट, बी इज रॉंग. म्हणून माझा आन्सर जाईल ऑप्शन नंबर 2, दॅट इज सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर घेऊया आता 56. 56 मध्ये विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. मगाशी आपल्याला कोणतं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे, कोणतं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे हे विचारलं होतं. आता काय विचारलंय, त्यांनी एक वाक्य दिलंय आणि त्याचे 4 उत्तरं दिले आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, आणि तुम्हाला ओळखायचं आहे की त्या 4 पैकी कोणतं वाक्य करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. मगाशी मी काय बोललो होतो की पॅसिव्ह व्हॉइसच्या प्रत्येक वाक्यामध्ये V3 असणं हे 100% कंपल्सरी आहे, हे कधीच चुकणार नाही. तर आपण फक्त V3 चा विचार करू. पनिश्ड हे V3 आहे, हे पण V3 आहे, हे पण V3 आहे, हे पण V3 आहे. काही टीचर्स V3 म्हणतात, काही टीचर्स त्याला पास्ट पार्टिसिपल म्हणतात आणि काही टीचर्स त्याला क्रियापदाचं तिसरं रूप म्हणतात. तुम्ही कुठलीही लँग्वेज वापरा, पण पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात V3 असणं आवश्यक असतं. हा पहिला पार्ट झाला. दुसरा, दिलेलं वाक्य हे प्रश्नार्थक आहे म्हणजे इंट्रोगेटिव्ह आहे, म्हणून त्याचं पॅसिव्ह व्हॉइस सुद्धा जे आहे ना ते इंट्रोगेटिव्ह असायला पाहिजे. बघा, सर्वांच्या शेवटी क्वेश्चन मार्क लागले आहे म्हणजे तो सुद्धा पार्ट करेक्ट आहे. आता हा वाय जो शब्द आहे हा एक WH वर्ड आहे, म्हणून सर्वांच्या सुरुवातीला वाय 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 नाही आहे. डी वाक्य चुकलंय. आता आपल्याकडे 3 वाक्य उरलंय. यामध्ये एक खूप सुंदर असं लॉजिक लपलं असतं. बघा मी सांगतोय, या वायच्या पुढे डीड आहे. हे बघा मी इथे लिहिलंय, वायच्या पुढे डीड. ज्यांचा ग्रामरचा अभ्यास चांगला झाला असेल त्यांना कदाचित माहित असेल की डीड एक ऑक्झिलरी वर्ब आहे, म्हणजे डीड एक हेल्पिंग वर्ब आहे. तर लॉजिक काय असतं, प्रश्नार्थक वाक्यामध्ये WH वर्डच्या पुढचा वर्ड हा हेल्पिंग वर्ब पाहिजे, म्हणून त्या वायच्या पुढे डीड आहे. आता जेव्हा आपण याचा पॅसिव्ह व्हॉइस करू तेव्हा सुद्धा रचना तशीच असायला पाहिजे, आणि अशी रचना फक्त या वाक्यात केली आहे ज्यात वायच्या पुढे वर लिहिलंय. तुम्ही म्हणाल की वायच्या पुढे वॉज आहे, पण पनिश त्याला केलं आहे, या तुला नाही केलाय. म्हणून या यू हा जो शब्द आहे यू हा त्या वाक्यातला सब्जेक्ट आहे ज्याच्यावरती क्रिया झाली आहे, म्हणून ऑप्शन सी करेक्ट आहे. इथे ए आणि बी ला सर्कल केलाय आणि सी ला रॉंग म्हटलंय, पण ते चुकीचा आन्सर आहे. करेक्ट आन्सर हे आहे वाय वर यू पनिश बाय हिम, ज्याचा अर्थ होतो तुला त्याच्याद्वारे शिक्षा का करण्यात आली. ठीक आहे.
नेक्स्ट 57 बघू. 57 मध्ये विचारलंय, इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी, कंप्लीट द सेंटेन्स चुझिंग द करेक्ट अँटोनिम. तुम्हाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे, तोही या ट्रॅजिकचा. तर सर्वात पहिले आपण काय करू, ट्रॅजिक या शब्दाचा जोडी लागेल ट्रॅजेडी या शब्दाशी. ट्रॅजिक हे ऍडजेक्टिव्ह आहे, ट्रॅजेडी हे नाऊन आहे. ट्रॅजिक म्हणजे होतं शोकांतिक. शोकांतिक म्हणजे ज्याचा शेवट फार वाईट होतो, दुःखद होतो, त्याला म्हणतात शोकांतिक, ज्यामध्ये दुःख लपलंय. मग ते ट्रॅजिक नव्हतं तर मग ते काय असणार, ज्यात दुःख नाही आहे त्यामध्ये सुख आहे. सुख आहे म्हणजे विनोद आहे, आणि विनोद आहे म्हणजे कॉमिक आहे, कारण की कॉमिक या शब्दाचा जोड लागतो कॉमेडी या शब्दाशी. म्हणजे विरुद्धार्थी शब्द ओळखण्याकरिता यांनी दुसऱ्या प्रकारे क्वेश्चन विचारलाय, एका वाक्याच्या रूपात. पण हा क्वेश्चन सोपी होता. ट्रॅजिक, ट्रॅजेडी म्हणजे दुःखद, शोकांतिक, आणि कॉमिक, कॉमेडी, कॉमेडीचा मराठी अर्थ होतो विनोदपूर्ण. हा क्वेश्चन विद्यार्थ्यांना कदाचित खूप छान प्रकारे जमला असेल. 58 नंबरचा क्वेश्चन बघा. शी वॉज ऑलवेज सॉलिसिटियस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट्स, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. त्यांनी सॉलिसिटस, सॉलिसिटस या शब्दाचा फक्त अर्थ विचारलाय. सॉलिसिटसचा अर्थ आहे चिंतित, चिंतित, लक्षपूर्वक, काळजीपूर्वक, काळजीपूर्वक, किंवा याचा अजून एक अर्थ आहे दक्ष. बघूया हा अर्थ लागतो का. तर ती तिच्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाबद्दल नेहमीच सॉलिसिटस असायची, म्हणजे चिंतित असायची, तिचं लक्ष राहायचं, ती सावध राहायची, ती दक्ष राहायची. आणि याला मॅचिंग करणारा अर्थ हाच आहे कन्सर्न. कन्सर्न म्हणजे केअरफुल, आणि कन्सर्न म्हणजे एक अजून अर्थ आहे हीडफुल. हा शब्द भरपूर एक्झाम मध्ये आलाय, तुम्ही याला पाठ करून ठेवाल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 59 घेऊ आपण. इथे फिल इन द करेक्ट आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्स. आर्टिकलचा प्रश्न आहे, बघूया काय विचारलंय. पहिल्या वाक्यात म्हणायचं आहे त्यांना की तो एक बायोलॉजिस्ट आहे, म्हणजे तो जीवशास्त्रामध्ये एक्सपर्ट असणारा व्यक्ती आहे. एकच व्यक्ती आहे म्हणून इथे आर्टिकल ए यायला पाहिजे. दुसऱ्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की म्युझिक, ज्याचा अर्थ आहे संगीत. म्युझिक एक प्रकारे प्रेमाचं खाद्य आहे, म्हणजे इथे रूपक अलंकार वापरलाय. म्युझिकची तुलना प्रेमाच्या खाद्याशी केली आहे. याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही संगीत ऐकाल तर तुम्हाला प्रेमाची भाषा कळेल, तुम्हाला प्रेमाच्या रूपात खाद्य मिळालंय. तर जेव्हा रूपक अलंकार, ज्याला इंग्लिशमध्ये मेटाफर म्हणतात, जर तो वापरला असेल तर अशा केसमध्ये आर्टिकल द यायला पाहिजे. बघूया असं एखादं ऑप्शन आहे का. पहिल्या ऑप्शन मध्ये ए पाहिजे, दुसऱ्यामध्ये द पाहिजे. माझा ऑप्शन यामध्ये नंबर 3 जे करेक्ट आहे. 59 बघूया प्रश्न. 59 झालाय, 60 बघूया. स्टॉइक इज अ पर्सन. त्यांनी विचारलाय, हा प्रश्न आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा. स्टॉइक झाला तो वन वर्ड, आणि याचे 4 मिनिंग त्यांनी दिले आहे. तर स्टॉइक बद्दल बोलू. स्टॉइकचा अर्थ होतो, याला मराठीमध्ये म्हणतात निर्विकार. निर्विकार म्हणजे तो व्यक्ती ज्याला सुख आणि दुःख याबद्दल काहीही करायचं नाहीये. सुख आणि दुःख याबद्दल ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही आहे त्याला म्हणतात निर्विकार. निर्विकारला म्हणतात स्टॉइक. म्हणजे ज्याच्यावर सुख आणि दुःख याचा काहीच परिणाम होत नाही त्या व्यक्तीला मराठीत म्हणतात निर्विकार. आणि याचा ऑप्शन करेक्ट आहे ए, कारण इथे लिहिलं आहे दुःख आणि सुख याबद्दल उदासीन असणारा व्यक्ती स्टॉइक झाला. पुढचा क्वेश्चन घेऊया. 61. आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स. चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. द सिल्वर इज अ प्रेशियस मेटल. इथे दिलं आहे सिल्वर हा एक धातू आहे, म्हणजे मेटल आहे, आणि त्याच्या आधी द वापरला आहे. याच्या आधी आयोगाने जे प्रश्न विचारले आहे आर्टिकल बाबतचे, तर त्यांनी काय केलं,
त्यांनी गोल्ड या मेटलच्या आधी द वापरलं होतं, यावेळेस त्यांनी सिल्वर या मेटलच्या आधी द वापरलंय. तुम्हाला परमनंटली पाठ काय ठेवायचा आहे, कुठल्याही मेटलच्या किंवा कुठल्याही धातूच्या आधी द हे उपपद म्हणजे आर्टिकल वापरता येत नाही, म्हणून हे पहिलं वाक्य चुकलंय. आपल्याला चुकीचेच वाक्य निवडायचे आहे. प्रश्न तसा आलाय, ही इज स्टडिंग इन द युनिव्हर्सिटी. इथे आर्टिकल वापरला आहे द. हा असा प्रश्न आहे ज्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. मी बोर्डवर काही शब्द लिहितो, तुम्हाला एकदा कळून जाईल. माझा पहिला वर्ड आहे युनिव्हर्सिटी, आपण याला थोडं डिटेलमध्ये शिकू. दुसरा शब्द आहे युनियन, तिसरा शब्द आहे युरोपियन, हे 3 झाले. आणि चौथा शब्द आहे अम्ब्रेला, नेक्स्ट आहे अर्जंट आणि नेक्स्ट आहे अनहॅपी. मी 3-3च्या गटामध्ये 6 शब्द लिहिले. मी हे तुम्हाला शिकवतोय थोडंसं. माझ्या वरच्या तिन्ही शब्दांची सुरुवात यू या अक्षराने झाली आहे आणि या सुद्धा तिन्ही शब्दांची सुरुवात यू या अक्षराने झाली आहे. फक्त फरक एकच आहे, वरच्या तिघांना वाचताना मला पहिले य म्हणावं लागेल आणि मग त्याला यू मध्ये कन्वर्ट करावं लागेल, आणि खालच्या तिघांना वाचताना मला फक्त अ म्हणावं लागेल. अम्ब्रेला, अर्जंट, अनहॅपी, युनिव्हर्सिटी, युनियन आणि युरोपियन. बघा गंमत कशी आहे, आपल्याला शिकवलं जातं ए, ई, आय, ओ, यू हे 5 शब्द स्वर आहे आणि एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला समजा स्वर असेल तर आर्टिकल ॲन वापरावं. पण हा नियम इथे लागणार नाही, कारण युनिव्हर्सिटीच्या सुरुवातीला यू जरी असेल पण त्याचा उच्चार तुम्ही य ने करता, आणि य हे मराठी भाषेमध्ये एक व्यंजन आहे आणि व्यंजन असल्यामुळे तिथे द नको, तिथे ए पाहिजे. म्हणजे पहिलं वाक्य पण चुकलंय, दुसरं वाक्य सुद्धा चुकलंय आणि ऑप्शन दिले आहे चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. आता सी बाकी आहे. सी बद्दल नंतर बोलू. सी थोडा एक डिटेल टॉपिक आहे तो, आणि मला सी बद्दल एक डाऊट सुद्धा आहे, तो मी तुम्हाला सांगतो नंतर. मला वाटते तुम्हाला हे कळलं असेल की तुम्ही एखाद्या शब्दाची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू याने झाली की नाही झाली हे पाहणं बंद करा. पहा हे की त्याचा उच्चार मराठीमधल्या स्वराने होतो का. याचा बेस्ट एक्झाम्पल हे आहे ऑनेस्ट. सुरुवातीला भलेही यच वापरला असेल जो की एक व्यंजन आहे, पण जेव्हा त्याला वाचायची वेळ येते आपण त्याला हॉनेस्ट नाही म्हणत, आपण त्याला ऑनेस्ट म्हणतो. म्हणजे उच्चार स्वराने सुरू होतो, म्हणून त्याच्या आधी ॲन यायला पाहिजे, ॲन. ठीक आहे. दुसरं वाक्य चुकलंय, पहिलं वाक्य चुकलंय. असं ऑप्शन आपल्याकडे आहे का बघू. ओनली ए अँड बी असं ऑप्शन दिलंय की ते वाक्य चुकीचे आहे. आता बोलू आपण तिसऱ्याबद्दल. या तिसऱ्यात काय म्हटलंय की तो मागच्या 2 दिवसांपासून अब्सेंट होता. आता तो मागच्या 2 दिवसांपासून अब्सेंट होता म्हणून या वाक्यात त्यांनी वॉज वापरला आहे आणि इथे आर्टिकल वापरला आहे द. तुम्ही म्हणाल की हा प्रश्न आर्टिकल वरचा आहे की हा प्रश्न क्रियापदावरचा आहे. हा प्रश्न आर्टिकल वरचा आहे, पण तो जास्ती क्रियापदावरचा आहे. तर मला असं वाटतं की या वाक्यामध्ये हॅड बीन यायला पाहिजे, हॅड बीन. मग हे वाक्य करेक्ट झालं असतं. कारण की जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये फॉर किंवा सिन्स अशी रचना केली असते आणि त्याच्या पुढे पास्ट ड्युरेशनचा उल्लेख केला असतो, म्हणजे भूतकाळामधलं कालावधी. कारण की म्हणणारा काय म्हणतोय, तो मागच्या 2 दिवसापासून अब्सेंट होता. त्यांनी कालावधी कोणता घेतला, मागचा. मग मागचा कालावधी घेतला असताना त्या वाक्यामध्ये एकतर पास्ट परफेक्ट टेन्स. चला बघूया क्वेश्चन नंबर 62. आता 62 मध्ये विचारलंय विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज इनकरेक्ट. चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. हे अशा प्रकारचे प्रश्न येणं एक प्रकारे एक फॉर्च्युनेट गोष्ट असते. लॉटरी लागणारे प्रश्न आहेत ते. किती सिंपल ट्रिक आहे बघा. नथिंग एल्स, नथिंग एल्स या 2 शब्दांच्या पुढचा शब्द हा कधी पण बट असतो.
एक तर तुम्हाला हे पाठ करावं लागेल की नथिंग एल्सच्या पुढचा शब्द हा बट पाहिजे. आता इथे नथिंग एल्सच्या पुढे दॅन लिहिलंय, इथे नथिंग एल्सच्या पुढे बट लिहिलंय. आपल्याला बटच पाहिजे. हे वाक्य राईट आहे, हे वाक्य रॉंग आहे. आपल्याला ओळखायचं इनकरेक्ट वाक्य, म्हणून पहिलं वाक्य जे आहे ते इनकरेक्ट आहे. ओनली ए इज इनकरेक्ट, ओनली ए इज इनकरेक्ट, बी इज करेक्ट. तर जे टिक केलंय त्याला मी पुन्हा एकदा टिक करतो. पहिलंच ऑप्शन हे करेक्ट आहे. काही विद्यार्थी अशा प्रकारे शिकतात की नथिंग एल्सच्या पुढे बट पाहिजे, असं असेल तर वाक्य करेक्ट आहे. काहींना मुळातला अर्थ जो आहे तो काढायचा असतो, आणि अर्थ असा आहे की हे दुसरं तिसरं काही नसून हा उद्धटपणा आहे. ॲरोगन्स म्हणजे उद्धटपणा. कदाचित पुढच्या वेळेस आयोग हा प्रश्न बदलवेल आणि हे विचारेल की हा जो बट शब्द आहे, या बट शब्दाचा अर्थ काय हे नाही, या बट शब्दाचं नाव काय. तर ज्या बटचा अर्थ ला सोडून होतो, ला सोडून, अशा बटला प्रिपोजिशन असतात. म्हणजे काय होतंय, आयोगाने समजा एक प्रश्न विचारला तर तोच प्रश्न पुढच्या वेळेस रिपीट करताना त्या प्रश्नाशी संबंधित इतर प्रकारचे प्रश्न आयोग विचारू शकते. इथे विचारलाय नथिंग एल्सच्या पुढे काय पाहिजे, बट पाहिजे. नेक्स्ट टाइम विचारतील की नथिंग एल्सच्या पुढे जे बट आहे त्याला पार्ट्स ऑफ स्पीच काय नाव आहे, तर ते नाव असतं प्रेपोजिशनचं. ठीक आहे. 63 बघूया. 63 मध्ये रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ देम इज इनकरेक्ट. तुम्हाला चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. बघूया पहिलं वाक्य. आय शॅल से दिस ऑन हर फेस, आय शॅल से दिस टू हर फेस. म्हणजे जिथे फरक केला आहे ते दोन शब्द हे आहे. एक आहे ऑन, एक आहे टू. पहिले बघूया. ऑन आणि टू या दोघांना ग्रामरच्या भाषेमध्ये म्हणतात प्रिपोजिशन्स, ज्याला मराठीमध्ये म्हणतात शब्दयोगी अव्यय. मग त्यांनी विचारलंय की मी हे तुझ्या तोंडावर सांगेल, तोंडावर म्हणेल. तर तोंडावर, चेहऱ्यावर जर आपण शब्दशः अर्थ काढला तर असं वाटतं की चेहऱ्यावर, तोंडावर म्हणण्याकरता वर ज्या प्रकारे मराठीमध्ये येतं इंग्रजीमध्ये त्या प्रकारे ऑन यायला पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या पहिल्या वाक्याला करेक्ट आहे असं म्हटलं असेल. म्हणजे पहिलं वाक्य करेक्ट आहे आणि दुसरं इनकरेक्ट आहे असं म्हटलं असेल. का बरं? चेहऱ्यावर, तोंडावर. पण ऍक्च्युली हे वाक्य चुकीचं आहे आणि हे वाक्य करेक्ट आहे. कारण की एखाद्या व्यक्तीला चांगलं वाटेल, वाईट वाटेल याची पर्वा न करता, याची भीड न बाळगता, याची तमा न करता एखाद्या चेहऱ्यावर खरं खोटं सांगणे याला टू हर फेस अशा प्रकारे बोलावं लागतं. म्हणजे दुसरं वाक्य करेक्ट आहे, पहिलं वाक्य रॉंग आहे. शोधायचं आपल्याला कोणतं रॉंग आहे. ए इज करेक्ट, बी इज इनकरेक्ट, ए इज इनकरेक्ट. ए खरंच चुकलं आहे, ते करेक्ट वाटतं पण ते चुकलं आहे. म्हणून माझा आन्सर आहे ए इज इनकरेक्ट, हे करेक्ट आहे. ठीक आहे. 64 बघूया. इट हॅज बीन रेनिंग सिन्स 8 o'clock दिस मॉर्निंग. आणि विचारलंय द टेन्स यूज इन द सेंटेन्स अबोव. 4 वाक्य दिले आहे आणि तुम्हाला टेन्स ओळखायचं आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण हॅज वर अटॅक करू. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सर्वात पहिले हे माहित पाहिजे की हॅज आणि हॅव हे जे दोन ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, ज्यांना काही टीचर्स हेल्पिंग वर्ब म्हणतात, हे कधी पण प्रेझेंट टेन्स मध्ये असतात. लर्न करून टाका. हे हॅज आणि हॅव हे दोघेही प्रेझेंट टेन्स मध्ये असतात. बघा आपल्या वाक्यात हॅज वापरलाय, इथे यांनी पास्ट म्हटलंय, हे ऑप्शन चुकलंय. मग इथे प्रेझेंट आहे, इथे प्रेझेंट आहे आणि इथे प्रेझेंटचा उल्लेख पण नाही केला. दुसरी गोष्ट, जर एखाद्या वाक्यामध्ये हॅज असेल, त्याच्या पुढे बीन असेल, त्याच्या पुढे V4 असेल, तर 3 शब्दांना आपण क्रमाने 3 नावं देऊ. बघा मी 3 नावं देतो. माझं पहिलं नाव आहे
माझं पहिलं नाव होईल हॅज म्हणजे प्रेझेंट, बीन म्हणजे परफेक्ट आणि V4 म्हणजे कंटिन्युअस. तर कंटिन्युअसला सुद्धा एक शब्द असतो ज्याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह. म्हणजे यांनी इथे कशा प्रकारे प्रश्न विचारला आहे की की V4 जर लागलं असेल, V4 जर वापरलं असेल, हे दिसतं ना V4, याला आपण कंटिन्युअस म्हणतो. पण कंटिन्युअसला पुन्हा एक नाव असतं ते म्हणजे प्रोग्रेसिव्ह. आणि त्यांनी तशाच प्रकारे विचारलं आहे की या वाक्यातला टेन्स कोणता, तर हा टेन्स विल प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द परफेक्ट टेन्स. कारण की तो मुळात परफेक्ट टेन्स आहे आणि त्यात ती ऍक्शन चालू आहे म्हणून ते प्रोग्रेसिव्ह आहे आणि त्यात तो प्रेझेंट विल. म्हणून माझा आन्सर राहील 4 जे करेक्ट आहे. त्या वाक्याचा अर्थ आहे इट हॅज बीन रेनिंग सिन्स 8 o'clock दिस मॉर्निंग. या सकाळला 8 वाजतापासून सारखा पाऊस येत आहे. ती क्रिया भूतकाळात सुरू झाली, आतापर्यंत पाऊस आला आणि अजून सुद्धा पाऊस चालू आहे म्हणून चौथा आन्सर राहील जे करेक्ट आहे. 65 बघा. 65 मध्ये सबऑर्डिनेट ब्लँक स्पेस द ऑर्डर्स ऑफ देअर सुपेरियर्स. सबऑर्डिनेटचा अर्थ होतो हाताखालचे लोक, हाताखालचे लोक किंवा दुय्यम लोक, किंवा साध्या भाषेमध्ये तुम्ही लक्षात ठेवा ज्युनियर्स. ज्युनियर्स म्हणजे सबऑर्डिनेट आणि इथे लिहिलंय सुपेरियर. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न ग्रामरच्या या टॉपिकवर असतो. याचं नाव आहे फ्रेझल वर्ब्स. प्रार्थना करा की हा प्रश्न कोणत्याच प्रकारच्या इंग्लिशच्या परीक्षेमध्ये नाही यायला पाहिजे. नाही यायला पाहिजे मी याकरता म्हणतो कारण की सर्वात कठीण प्रश्नांपैकी एक प्रश्न हा असतो. टॉपिकचं नाव लक्षात ठेवा फ्रेझल वर्ब, ज्यामध्ये कॅरी 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 म्हणजे एक मेन वर्ब दिलं असतं आणि या मेन वर्बच्या पुढे प्रिपोजिशन किंवा ॲडवर्ब दिले असतात आणि प्रिपोजिशन किंवा ॲडवर्ब टाकल्यामुळे त्या शब्दांचे अर्थ बदलून जातात. अशा वेळेस आपल्याला गोंधळ काय पडतो की कशा प्रकारे अर्थ काढायचा. अर्थ काढावा लागत नाही, तुम्हाला मुळातून फ्रेझल वर्ब त्यांच्या अर्थासहित त्यांच्या वाक्यात त्यांना वापरून दिले असेल त्या प्रकारे पाठ करावे लागतात. आणि फ्रेझल वर्ब भरपूर आहेत, म्हणजे तुम्हाला जवळपास 200 ते 400 या दरम्यान फ्रेझल वर्ब लर्न करावे लागतील. त्यानंतर या प्रकारच्या प्रश्नांवर तुम्हाला कमांड निर्माण करता येईल. तर माझा याच्यामध्ये आन्सर आहे कॅरी आउट. कॅरी आउटचा अर्थ होतो पूर्ण करणे आणि हाच अर्थ इथे योग्य आहे कारण की वाक्य दिलं आहे की ज्युनियर लोक त्यांच्या सुपेरियर लोकांचे जे ऑर्डर्स आहेत ते कॅरी आउट करतात म्हणजे पार पाडतात. म्हणून सेकंड आन्सर जे आहे ते करेक्ट राहील. 66 बघूया. इथे विचारलं आहे की कोणता सेंटेन्स नो विच वन ऑफ द टू इज इनकरेक्ट और करेक्ट फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. दोनच वाक्य दिले आहे आणि दोन वाक्यांपैकी कोणतं वाक्य करेक्ट इनकरेक्ट दिलं आहे. बघूया ऑप्शन काय आहे. तर द इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे फॉर द इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे फॉर द आणि फरक निर्माण केला आहे डॅमेजेस आणि डॅमेज. म्हणजे तुम्हाला निर्णय काय घ्यायचा आहे, डॅमेजेस पाहिजे की डॅमेज पाहिजे. आता डॅमेज म्हणजे काय, डॅमेज म्हणजे नष्ट करणे. ज्या डॅमेजला एस लागत नाही त्याचा अर्थ होतो नष्ट करणे आणि ज्या डॅमेजला एस लागतो त्याचा अर्थ आहे नुकसान. आणि या नुकसान करता जी मिळते ती असते नुकसान भरपाई जी इन्शुरन्स कंपनीला द्यावी लागते. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, डॅमेज हा पण शब्द करेक्ट आहे, डॅमेजेस हा पण शब्द करेक्ट आहे. पण दिलेल्या वाक्यामध्ये असं म्हटलं आहे की इन्शुरन्स कंपनीला माझ्या स्कूटरला जे नुकसान झालं अपघातामुळे त्याची नुकसान भरपाई द्यावी लागेल. तर इन्शुरन्स कंपनी जेव्हा एखाद्या वस्तूच्या नुकसानाची नुकसान भरपाई देते तेव्हा त्या बाबतीमध्ये डॅमेजला एस लागायला पाहिजे. हे वाक्य करेक्ट आहे आणि हे वाक्य रॉंग आहे. बघू आपण. ए इज करेक्ट, बी इज इनकरेक्ट. माझा आन्सर याच्यामध्ये नंबर
तीन राहील. तुम्ही हा जो मूलभूत फरक आहे तो लक्षात ठेवाल. अशा प्रकारचे भरपूर शब्द असतात. मी 2-3 उदाहरणं देतो. गुड आणि गुड्स एस लागल्यामुळे फरक झालाय. स्वीट आणि स्वीट्स एस लागल्यामुळे फरक झालाय. पेन आणि पेन्स एस लागल्यामुळे फरक झाला. अशा भरपूर जोड्या आहेत ज्यामध्ये एस लागल्यामुळे दिलेल्या शब्दाचा अर्थ आणि त्याला वापरायची पद्धत जी आहे ती बदलते. 67 बघूया. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. दे रिसिव्ड 100 बेल्स ऑफ कॉटन म्हणजे शब्द वापरलाय बेल्स. ही वॉज रिलीज ऑन बेल शब्द वापरलाय बेल. आणि द पिओन रिंग्स द बेल पुन्हा शब्द वापरलाय बेल. हा टॉपिक असतो होमोफोन्स आणि होमोफोन्सचा अर्थ होतो, होमोफोन्सचा अर्थ आहे 2 किंवा 3 किंवा 4 शब्द ज्यांचे प्रोनाउन्सिएशन सेम राहतील, मीनिंग्स डिफरंट राहतील आणि स्पेलिंग सुद्धा डिफरंट राहतील. एकदा केअरफुली बघा मी काय लिहिलंय. टॉपिक कोणता आहे? होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे निदान 2 किंवा 3 किंवा 4 शब्द ज्यांचे प्रोनाउन्सिएशन सेम राहतील, उच्चार सारखे असायला पाहिजे, पण मीनिंग्स डिफरंट असतील आणि स्पेलिंग सुद्धा डिफरंट असतील. मी एक्झाम्पल सांगतो. आय आणि आय दोघांचे उच्चार सारखे आहे, स्पेलिंग वेगळे आहे. बाय, बाय आणि बाय तिघांचे उच्चार सारखे आहे, स्पेलिंग्स वेगळे आहे. तर बघूया यात काय विचारलं. त्यांनी विचारलंय की त्यांनी कापसाच्या 100 बेल रिसीव्ह केल्या. आता कसं असतं, जिनिंग कंपनीमध्ये जेव्हा कापसांच्या गाठी करतात कापसांना दाबून, तर कापसाला दाबून जेव्हा त्याची एक गाठ बनते त्या गाठीला म्हणतात बेल. आणि हा शब्द जो आहे ना हा अगदी करेक्ट आहे. कॉटन बेलच्या स्पेलिंग मध्ये BALच पाहिजे. ही जी दुसरी बेल आहे ही गुन्हेगार लोकांना कोर्टातनं मिळते, ज्याला म्हणतात जमानत, BAIL, ते सुद्धा स्पेलिंग करेक्ट आहे. आणि जे तिसरं स्पेलिंग आहे की शाळेमधला जो चपराशी किंवा पिऊन असतो तो बरोबर 5 वाजता बेल दाबतो, बेल वाजवतो, तर या बेलचं स्पेलिंग तुम्हाला BELL करायचं होतं. म्हणजे बेलचे 3 स्पेलिंग आहे, BALE, BAIL, BELL. या प्रकारचे प्रश्न अलीकडच्या एक्झाम मध्ये खूप येत आहे, म्हणून तुम्ही लोकांनी याचा अभ्यास व्यवस्थित करा. तर माझा आन्सर आहे A आणि B करेक्ट आहे, असं ऑप्शन हे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. चला बघूया 68 नंबरचा प्रश्न. रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली आणि तुम्हाला सांगायचा करेक्ट आन्सर. जॉन इज माय कझन ब्रदर असं म्हणता येत नाही. तुम्ही जॉन म्हटल्यावर एका मुलाचाच उल्लेख होतो. जॉन काय मुलीचं नाव आहे का? जॉन म्हटल्यावर मुलाचा उल्लेख होतो, म्हणून तुम्हाला ब्रदर म्हणण्याची गरज नव्हती. आणि दुसऱ्यात ते अगदी बरोबर म्हटलंय, जॉन इज माय कझन. तुम्हाला शोधायचं आहे करेक्ट. पहिला आहे चूक, दुसरा आहे करेक्ट, आणि आन्सर दिला आहे A इज इनकरेक्ट, B इज करेक्ट. म्हणून पहिला आन्सर जे टिक केलं आहे तेच करेक्ट आहे. आता बघूया 69 नंबरचा प्रश्न. काय विचारलाय बघा. द मिनिंग ऑफ द वर्ड लेस फे इज एक्सप्रेस बाय द फ्रेज. ऍक्च्युली हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आहे फॉरेन वर्डचा. फॉरेन वर्ड्स. फॉरेन वर्ड्स म्हणजे काय की इंग्लिश या भाषेमध्ये इंग्लंडच्या आजूबाजूला जे देश आहे, ग्रीक आहे, इटली आहे, जर्मन आहे, पोर्तुगीज आहे, स्पेन आहे किंवा जॉर्डन आहे, या प्रकारचे देश जे आहेत, या देशांच्या भाषेमधले जे शब्द इंग्लिश भाषेमध्ये आले आहे तुम्हाला त्याचा सुद्धा अभ्यास ठेवावा लागेल. तर हा जो शब्द आहे लेस फे हा एक फ्रेंच वर्ड आहे. फ्रेंच या भाषेतून तो इंग्लिशमध्ये आला आहे आणि त्याचा अर्थ तुम्हाला पाठ ठेवावा लागेल. नॉन इंटरफेरन्स ऑफ गव्हर्नमेंट इन ट्रेड कॉमर्स इंडस्ट्री. म्हणजे एखादा सरकार, एखादा देश किंवा तिथली राज्य व्यवस्था
व्यापार, कॉमर्स आणि उद्योगधंदे यांच्यामध्ये हस्तक्षेप करत नसेल, त्यांना त्यांच्या मनाने जे करायचं आहे व्यापारामध्ये ते करण्याची अनुमती देत असेल, तर तशा प्रकारच्या सरकारच्या पॉलिसीला, व्यवहाराला लेस फे हे नाव दिलं असतं. म्हणून ऑप्शन 3 हे करेक्ट आहे. 70 बघा. 70 मध्ये विचारलं आहे की तुम्हाला अंडरलाईन केलेल्या शब्दांचे अर्थ विचारले. तर पहिला शब्द आहे विंड्स अप, विंडिंग डाऊन, विंड बॅक. याला एक मी अशा प्रकारे सांगू शकतो की अशा प्रकारे शब्दांना होमोग्राफ म्हणतात. आणि होमोग्राफ म्हणजे एक शब्द पण दोन प्रोनाउन्सिएशन आणि दोन मीनिंग सुद्धा. हे जे मी लिहिलं आहे ना, 1W म्हणजे वन वर्ड, 2P म्हणजे टू प्रोनाउन्सिएशन आणि 2M म्हणजे टू मिनिंग. याचे मी काही सिलेक्टेड एक्झाम्पल सांगतो. हा बघा पहिला शब्द, वाचू नका. हा बघा दुसरा शब्द, वाचू नका. आणि हा तिसरा शब्द, वाचू नका. जेव्हा याला वाचण्याची वेळ येते, तुम्हाला याला दोन प्रकारे वाचावं लागेल. आता वाचूया. याला एकदा लिव्ह म्हणतात, एकदा लाईव्ह म्हणतात. हे विंड पण आहे, हे वाइंड पण आहे. हे स्टेबल पण आहे, हे स्टॅबल पण आहे. हे वाउंड पण आहे आणि हे ऊंड पण आहे. तर तशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर पहिलं वाक्य आहे द रोड विंड्स अप द माउंटेन. याचा अर्थ आहे की रस्ता पर्वताच्या बाजूने वळणाने जातो, म्हणजे तो पलटतो, वळतो. आणि हा अर्थ आहे याच्यामध्ये टर्न मध्ये. म्हणून हे ऑप्शन करेक्ट आहे. विंडचा अर्थ होणार टर्न. दुसरा आहे द कॅम्पेन वॉज विंडिंग डाऊन. त्याचा अर्थ आहे कॅम्पेन संपुष्टामध्ये येत होतं, कॅम्पेन संपण्याच्या मार्गावर होतं, कॅम्पेनचा शेवट होत होता. म्हणून केम टू अन एंड हे करेक्ट आहे. आणि तिसऱ्यात म्हटलं आहे ही स्टील ट्राइंग टू गेट हिज विंड बॅक. तो त्याचा श्वास परत आणण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून विंडचा अर्थ इथे होणार ब्रीथ. हे माझं पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. आता विचारलं काय, चूज द ऑप्शन शोविंग द करेक्ट मिनिंग. हे ऑप्शन चुकलंय, हे पण ऑप्शन चुकलंय. पहिलं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट पॅसेज बघा. तुम्ही जेव्हा माझं एक्सप्लेनेशन ऐकाल त्या पॅसेजचं, त्याच्या आधी तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा नीट पॅसेज ऐकून घ्या. त्यानंतर मी ज्या प्रकारे प्रश्नांचे उत्तर सांगतो ते बघा. तर मी पॅसेज वाचला आहे, मी त्याचा अभ्यास केला आहे आणि मी आता उत्तराबद्दल बोलतोय. तर पहिला प्रश्न बघूया आपण पॅसेजवर. द ॲनिमल्स सर्विंग ह्युमन बीइंग्स आर व्हेरी क्लोज अँड ट्रस्टेड ॲनिमल्स. चूज द करेक्ट वर्ड फॉर द अंडरलाईन वर्ड. तर विचारलं काय आहे, जे प्राणी मनुष्याची सेवा करतात, जे त्याच्या खूप जवळ राहतात आणि जे त्यांच्या विश्वासाचे असतात. तर जवळचे असणे आणि विश्वासू असणे याला या चारपैकी कोणता शब्द म्हटलाय. तर होर्ड म्हणजे काय होतं, कळप. कळप हा शब्द नाही येणार. पेट म्हणजे काय होतं, पाळीव प्राणी. आणि डिसायपलचा याचा उच्चार नीट कराल काय, हे डिसिप्लिन नाही आहे, हे डिसायपल आहे. डिसायपल म्हणजे होतं शिष्य. म्हणून बेस्ट अर्थ जो आहे तो आहे कॉम्रेड. कॉम्रेडचा अर्थ होतो सखा. कॉम्रेड म्हणजे सखा आणि सखा म्हणजे सोबती. सोबती म्हणजे दोस्त. दोस्त म्हणजे मित्र आणि मित्र म्हणजे काय होणार, फ्रेंड्स. खूप इझी गोष्ट विचारला यांनी हा. दुसरं, अकॉर्डिंग टू द पॅसेज सोशिएबिलिटी मीन्स व्हॉट. सोशिएबिलिटी म्हणजे काय, तर सामाजिकता, समाजामध्ये मिळून मिसळून वागण्याची प्रवृत्ती, सामाजिकता. स्प्रेडिंग द आयडियाज ऑफ कल्चर हे होणार नाही. इन्क्लिनेशन टू बी फ्रेंडली बघूया. कन्सिडरिंग ऑल द ॲनिमल्स सोशली इक्वल, ट्रीटिंग ॲनिमल्स लाईक ॲनिमल्स हे सुद्धा होणार नाही. कन्सिडरिंग ऑल द ॲनिमल्स सोशली इक्वल हे
आन्सर व्हायला पाहिजे. नंबर 3 करेक्ट आहे. सोशिएबिलिटीचा अर्थ तो व्हायला पाहिजे. नेक्स्ट बघा 73. करेक्ट वाक्य ओळखायचं आहे पॅसेजवरनं. द ॲनिमल्स विच डिस्ट्रॉय आवर हेल्थ प्रॉपर्टी मस्ट बी डिस्ट्रॉइड. त्याचा अर्थ आहे जे प्राणी आपलं आरोग्य, आपली संपत्ती, आपलं धन नष्ट करतात अशा प्राण्यांचा पण संहार केला पाहिजे. अशा प्राण्यांना सुद्धा मारलं पाहिजे. खरं आहे ते. आपण मारतोच. उंदीर आपल्याला त्रास देतो, आपण उंदरांचा संहार करतो. कीटक आपल्याला त्रास देतात, आपण कीटकांना मारतो. पहिलं वाक्य करेक्ट आहे. बिफोर बिल्डिंग न्यू कॉलनीज वी कॅन सी द बिल्डर्स रिवाइव्हिंग द प्रोसेस ऑफ सिव्हिलायझेशन. म्हणजे एखाद्या मोकळ्या जागेवर जेव्हा बिल्डर लोक नवीन नवीन बिल्डिंग्स, अपार्टमेंट किंवा रो हाऊसेस किंवा टाउनशिप बांधतात, तर त्यावेळेस त्यांनी याचं भान ठेवायला पाहिजे की त्या भागात जे सिव्हिलायझेशन आहे ते तुम्ही रिवाईव्ह केलं पाहिजे. म्हणजे त्या पर्यावरणाला किंवा त्या इकॉलॉजीला धोका निर्माण नाही व्हायला पाहिजे. तर विचार करू आपण की हे करेक्ट राहू शकतं. सी, वी मस्ट बी फ्रेंडली टुवर्ड्स ॲनिमल इवन इफ दे आर विशियस. हा शब्द खूप हार्ड आहे. विशियसचा अर्थ आहे वाईट, आणि वाईट म्हणजे खराब, आणि खराब म्हणजे जे आपल्याकरता डेंजरस आहे. आता वाक्याचा अर्थ काय होऊन राहिलाय बघा बरं. आपण त्या सुद्धा प्राण्यांशी फ्रेंडली राहायला पाहिजे जे आपल्याशी खराब वागतात किंवा जे आपल्याकरता धोकादायक आहे. नाही, चुकीचं आहे. जे प्राणी आपल्याकरता धोका निर्माण करतील आपण त्यांच्याशी फ्रेंडली राहू शकत नाही, म्हणून हे चुकीचं आहे. आणि सम ऑफ द ॲनिमल्स सर्व ह्युमन बीइंग्स अफेक्शनेटली. हा जो शब्द आहे अफेक्शनेटली, याचा अर्थ आहे प्रेमाने, आणि त्या पूर्ण वाक्याचा अर्थ होतो की काही असे प्राणी आहेत जे आपल्याशी प्रेमाने वागतात ना. कुत्रा, मांजर, गाय, घोडा, गाढव, हत्ती हे असे प्राणी आहे जे आपल्या सोबत राहतात, आपल्याला प्रेम देतात. तर हे सुद्धा वाक्य जे आहे ते करेक्ट आहे. ए करेक्ट आहे, बी करेक्ट आहे, डी करेक्ट आहे, असं ऑप्शन आहे ए, बी आणि डी. तर माझ्या मतानुसार हे जे 4 पैकी 3 वाक्य जे मी टिक करून दिले आहे ते मला करेक्ट वाटतात. 74 बघा. 74 मध्ये विचारलं आहे अकॉर्डिंग टू द पॅसेज विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. पुन्हा त्यांनी 3 वाक्य दिले आहे आणि आपल्याला सांगायचं आहे कोणते करेक्ट आहे. द डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स म्हणजे पाळीव प्राणी. डोमेस्टिकेटेड म्हणजे पाळीव. द डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स आर ॲज हंबल अँड हेल्पलेस ॲज द पुअर लेबरर्स. खूप सोपी अर्थ आहे. ज्या प्रकारे काम करणारे गरीब मजदूर हे बिचारे लाचार असतात, निराधार असतात, त्याच प्रकारे जे पाळीव प्राणी आहे ते सुद्धा तेवढेच विनम्र आणि हेल्पलेस असतात. खरं आहे ते. पहिलं वाक्य करेक्ट आहे. द ॲनिमल्स विच सर्व मेन आर इक्वल कंपॅनियन्स. या वाक्याचा अर्थ आहे जे प्राणी माणसाची सेवा करतात ते आपले सारखे कंपॅनियन आहे. कंपॅनियन म्हणजेच कॉम्रेड. हा शब्द आपण मगाशी पाहिला होता. म्हणजे आपल्या सोबत राहून जे प्राणी आपली हेल्प करतात ते आपले सखे आहे, सोबती आहे, मित्र आहे. खरं आहे ना. आणि तिसरं, सम ऑफ द ॲनिमल्स आर कॅपेबल ऑफ डिव्होटिंग देमसेल्व्स टू गॉड. म्हणजे काही असे प्राणी आहे जे देवाला समर्पित करू शकतात. मला वाटत नाही की हे करेक्ट असेल. माझ्या अँगलने ओनली ए अँड बी हे ऑप्शन करेक्ट आहे. या तिसऱ्या ऑप्शन बद्दल त्या पॅसेजमध्ये असं काही क्लिअर मेन्शन केलं नाही. 75 बघा. झोरोस्टर इम्पोज अपॉन हिज पीपल टू ॲनिहिलेट द पेस्ट. हा प्रश्न तुमच्याकरता थोडा कठीण होता. या व्यक्तीचा त्या पॅसेजमध्ये उल्लेख केला आहे. मी नाव लिहितोय झोरोस्टर. हा एक राजा होता आणि हा राजा होता पर्शियाचा. आणि पर्शिया म्हणजे तो देश ज्याला आज इराण म्हटलं जातं. इराणचं प्राचीन नाव जे आहे ते होतं पर्शिया. आणि जे लोक पर्शियामधनं भारतामध्ये राहायला आले आपण त्यांना पारसी म्हणतो. पारसी.
म्हणजे हे जे टाटा, वाडिया, गोदरेज, तुम्ही हे नाव ऐकलं असाल, टाटा, वाडिया, गोदरेज, किंवा इतिहासामधलं फेमस नाव दादाबाई नौरोजी, हे सर्व जे लोक आहेत ना, हे पर्शिया देशाचे रहिवासी होते, म्हणून त्यांना पारसी म्हणतात. ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. झोरोस्टर एक राजा होता जो पर्शियाचा होता. त्या झोरोस्टरने त्याच्या लोकांना म्हणजे सैनिकांना आदेश दिला, आज्ञा दिली. इम्पोज म्हणजे आदेश देणे. कसला आदेश दिला? की जे पेस्ट आहे, पेस्ट, पेस्ट म्हणजे कीटक, कीटक किंवा जंतू, या जंतूंना तुम्हाला ॲनिहिलेट करायचं आहे. आणि आपल्याला विचारलं काय की ॲनिहिलेटचा या 4 पैकी अर्थ कोणता आहे? मिनिंग कळलं तुम्हाला? झोरोस्टर एक राजा होता, त्याने आपल्या लोकांना, जंतूंना नाश करा अशी आज्ञा दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे खूप प्रसिद्ध पुस्तक आहे, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. वाचून घ्या एखाद्या वेळेस. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट याचा अर्थ आहे जातीचं समूळ उच्चाटन, जातींचं समूळ निर्मूलन, म्हणजे जात विरहित समाज कसा निर्माण करता येईल याबाबत ते पुस्तक आहे. तर ॲनिहिलेटचा अर्थ आहे नष्ट करणे, आणि नष्ट करणे म्हणजे होतं टू एक्सटर्मिनेट. तोच अर्थ लागतो, तेच आन्सर 100% करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 76 नंबरचा. देअर वॉज नो वुमन प्रेझेंट बट वेप्ट ॲट द न्यूज. हा प्रश्न विचारलाय क्लॉजवर. तर क्लॉजेसचे 3च प्रकार असतात. मुख्य प्रकार नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज. खूप कठीण प्रश्न आहे हा. फार कमी विद्यार्थ्यांनी याचा आन्सर कॉन्फिडेंटली सोडवला असेल. मी ट्रिक सांगतो. मी लिहिलंय बट. मगाशी आपण बट बद्दल बोललो होतो, पुन्हा लिहितोय मी बट. एका बटचा अर्थ असतो पण, आणि एका बटचा अर्थ असतो ला सोडून. ट्रिक लक्षात घ्या. ट्रिकने तुम्हाला हा प्रश्न केव्हाही सॉल्व्ह करता येईल, कितीही प्रश्न आले तरी. बटचे मराठीमध्ये 2 अर्थ असतात. पहिला अर्थ असतो पण, या पणला काही लोक परंतु सुद्धा म्हणतात. आणि मी लिहितोय एक बटचा नवीन अर्थ, जो, जी आणि जे. हा बटचा एक नवीन अर्थ. आता आपण वाक्याचा अर्थ बघू. देअर वॉज नो वुमन प्रेझेंट बट वेप्ट ॲट द न्यूज. तर शब्द कठीण आहे वेप्ट. वेप्ट हा शब्द क्रायला सिनॉनिम आहे. क्राय म्हणजे होतं रडणे. आता पूर्ण वाक्याचा अर्थ आहे अशी एकही स्त्री नव्हती तिथे जी न्यूज ऐकल्यावर रडली नाही. पुन्हा बोलतो अर्थ मी. देअर वॉज नो वुमन प्रेझेंट, उपस्थित असणाऱ्यामध्ये अशी एकही स्त्री नव्हती जी रडली नाही ती न्यूज ऐकून. तुम्ही अर्थ कोणता घेताय? जी. तर जेव्हा बटचा अर्थ हा असतो तेव्हा त्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉजच असतो. म्हणून माझा आन्सर आहे की या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आन्सर करेक्ट आहे सेकंड. ट्रिक लक्षात ठेवाल. बटचा अर्थ जर असा घ्याल तरच ते उत्तर मिळेल. नेक्स्ट चला ऑप्शन दिसत आहे. रीड द सेंटेन्स केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ देम इज इनकरेक्ट. तुम्हाला चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. सर्वात पहिले प्रश्न नीट पाहणं आवश्यक आहे. द थीफ हिड हिमसेल्फ इन अ शेड. द थीफ हिड इन अ शेड म्हणजे फरक पडला आहे या शब्दाने. चोराने त्याला स्वतःला शेडच्या मागे लपवलं. चोराने लपवलं, पण लपवलं तर कोणाला? इथे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा उपयोग केल्याशिवाय ते सेंटेन्स करेक्ट होईल असं म्हणता येणार नाही. म्हणजे या वाक्याचा अर्थ आहे चोर लपला. या वाक्याचा अर्थ आहे चोराने त्याला स्वतःला लपवलं, आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये ते वाक्य आहे ते पाहिजेच. तर माझ्या अँगलने पहिलं करेक्ट आहे, दुसरं रॉंग आहे, आणि आपल्याला शोधायचं आहे इनकरेक्ट. तर असं ऑप्शन बघा, बी इज इनकरेक्ट. म्हणून सेकंड वाक्य जे आहे ते माझं ऑप्शन करेक्ट राहील. नेक्स्ट बघा 78. The doctor asked the patient, did you eat anything this morning? हा प्रश्न डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे नॅरेशनचा आहे. तर आपण सुरुवात करूया रिपोर्टिंग वर्ब पासून. आस्क, आस्क,
आस्क, आस्क आणि आस्क चारही वाक्यांमध्ये त्यांनी आस्क हे रिपोर्टिंग वर्ब वापरलंय. सर्वात पहिली टेक्निक ही माहित पाहिजे की आस्कच्या वाक्यामध्ये दॅट कंजंक्शन येत नाही. आस्कच्या वाक्यामध्ये दॅट कंजंक्शन येत नाही. आस्क आहे कुठे दॅट, हे बघा, हे आस्क आणि हे दॅट, म्हणून हे वाक्य चुकलंय. चुकण्याचं कारण कळलं पाहिजे. आजच्या वाक्यात काय नको, दॅट. दुसरी गोष्ट, इथे यांनी इफ वापरलंय, इथे वेदर वापरलंय, इथे वेदर वापरलंय. तुम्हाला माहित पाहिजे इफ आणि वेदर या दोन्ही शब्दांचा अर्थ नॅरेशन मध्ये सारखा असतो. म्हणजे इफ वापरून पण करेक्ट आहे, वेदर वापरून पण करेक्ट आहे. पुढची टेक्निक, जर एखाद्या वाक्यात डीड दिलं असेल, डीड, तर या डीडला काढावं लागतं आणि त्याचं रूपांतर हॅड प्लस V3 मध्ये करावं लागतं. नीट लक्ष द्या. डीडला काढावं लागतं आणि त्याचं रूपांतर हॅड प्लस त्याचं V3 करावं लागतं. हे बघा, डीड दिलंय, या डीडला काढून येईल हॅड आणि हे जे इट आहे त्याचं V3 हे याच्यात दिलंय इटन, यात दिलाय इटन. आता इथे एटच लिहिलं आहे म्हणून पहिलं वाक्य पण चुकलं. आता उरले दोन वाक्य, 3 आणि 4. द डॉक्टर आज द पेशंट वेदर, द डॉक्टर आज द पेशंट वेदर ही हॅड बीन, ही हॅड इटन. मी लिहिलंय हॅड प्लस V3. हे बघा, हॅड प्लस V3. बीन लिहिण्याची गरज नव्हती म्हणून चौथं वाक्य करेक्ट आहे, तिसरं सुद्धा चुकलं. एवढ्या सर्व गोष्टींचा नॉलेज असेल तर तुम्हाला ते नॅरेशनचं वाक्य प्रॉपरली सॉल्व्ह करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. 79. खूप सोपी प्रश्न आहे. आय एम अ ग्रॅमॅरियन असं वाक्य दिलंय आणि तुम्हाला क्वेश्चन टॅग वापरायचा आहे. तर ट्रिक अशी असते, आय एम आणि वाक्य समजा होकारार्थी असेल तर टॅग करायचा नकारार्थी, आरंट आय. आणि जर आय एम असं वाक्य दिलं असेल आणि वाक्य नकारार्थी असेल तर टॅग करायचा होकारार्थी, दॅट इज एम आय. किती इझी आहे बघा बरं. आय एम वाक्य होकारार्थी, आरंट आय. आय एम वाक्य नकारार्थी, त्याला पलटवायचं, एम आय. काय दिलं आहे, आय एम अ ग्रॅमॅरियन आणि वाक्य कसं आहे, होकारार्थी, म्हणून याचा टॅग होणार आरंट आय. जे टिक केलंय तेच करेक्ट आहे. आता बघा शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न आहे करेक्ट कंडिशनल सेंटेन्स ओळखायचं. मी थोडं नॉलेज देऊन टाकतो, तुम्ही याचा अभ्यास करून घ्याल. कंडिशनल सेंटेन्सेस, कंडिशनल सेंटेन्सेस म्हणजे अटदर्शक वाक्य. आणि कंडिशनल सेंटेन्सचे 4 प्रकार असतात. त्यातला पहिला प्रकार, दुसरा, तिसरा आणि चौथा. पहिला प्रकार असतो प्रोबॅबल कंडिशन, दुसरा असतो इम्प्रोबॅबल कंडिशन, तिसरा असतो अनरियल कंडिशन आणि चौथं असतं अनफुलफिल्ड कंडिशन. खूप लेंदी टॉपिक आहे हा. पेपरच्या एक्सप्लेनेशनच्या वेळेस एवढं सर्व शिकवता येत नाही, म्हणून तुम्हाला म्हणतोय की तुम्ही स्टडी करून घ्याल. कंडिशनल वाक्य 4 प्रकारचे असतात, प्रोबॅबल, इम्प्रोबॅबल, अनरियल आणि अनफुलफिल. आता बघूया की याच्यात काय दिलं. जर इफच्या, बघा टेक्निक कशी असते, इफच्या पुढे सिंपल प्रेझेंट टेन्स दिला असेल तर तिकडे सिंपल फ्युचर टेन्स पाहिजे. इफच्या पुढे जर सिंपल प्रेझेंट टेन्स दिलाय, हे बघा इफ आणि रेन्स हे V5 झालंय, हा सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. तर अशा वेळेस याच्या पुढे सिंपल फ्युचर पाहिजे. सिंपल फ्युचर करता वुडच्या ऐवजी विल पाहिजे होतं, नाही आहे म्हणून ते वाक्य चुकलंय. दुसरं, इफच्या पुढे वुड येतच नाही, हे तुम्ही ट्रिकने लक्षात ठेवा. इफच्या वाक्यात विल आणि इफच्या वाक्यात वुड असं येत नाही, हे ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. इफच्या वाक्यात, हे बघा, इफ ज्या वाक्यात आहे त्या वाक्यात विल येत नाही, त्या वाक्यात वुड येत नाही, पुढच्या वाक्यात चालतं. इथे वुड दिलंय, इथे वुड दिलंय, कोणतं वुड रॉंग आहे, हे वुड रॉंग आहे, ते रॉंग नाहीये, ते चालून जाईल वाटल्यास. पण ज्या वाक्यात इफ आहे
त्या वाक्यात वूड नाही पाहिजे, हे वाक्य इथेच चुकलंय. आता एकच उरलंय, इफ यू हॅड कम 5 minutes अर्लियर यू वुड हॅव गॉट अ सीट. हे वाक्य अगदी करेक्ट आहे संपूर्णपणे, कारण की या वाक्यामध्ये अनरियल कंडिशन वापरली आहे. इथे पास्ट परफेक्ट टेन्स वापरला आणि पुढच्या वाक्यामध्ये मॉडेलच्या पुढे हॅव घेऊन क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं आहे. अशी रचना अनरियल कंडिशन मध्ये असते. ते वाक्य सुद्धा करेक्ट आहे. सी करेक्ट आहे. आपल्याला ओळखायचं आहे करेक्ट, ओनली सी. त्यांनी जे टिक करून दिलंय ते करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपण हे 80 प्रश्न जे आहेत ते घेतलेत. आयोगाचे आन्सर की लवकरच येईल, त्यात तुम्ही चेक करून घ्याल की तुमचे कोणते आन्सर करेक्ट आहे, कोणते रॉंग. मी माझ्याकडनं एक छोटा प्रयत्न केला तुम्हाला समजून सांगण्याचा की कशा प्रकारे कोणते आन्सर करेक्ट आहे आणि कोणते आन्सर रॉंग आहे. जे प्रश्न आले होते त्या प्रत्येक प्रश्नाबद्दल आपण डिटेल एक्सप्लेनेशन घेऊ शकत नाही, कारण की वेळेची मर्यादा असते. मातृत्व प्रबोधिनी पुणे यांच्याकडनं लवकरात लवकर आम्ही नवीन ऑनलाईन बॅचेस सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही दिवसानंतर जेव्हा आमच्या नवीन ऑनलाईन बॅचेस सुरू होतील येणाऱ्या 2 किंवा 3 दिवसामध्ये त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल आणि जॉईन करा ती बॅचेस. आणि अशा प्रकारच्या ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट जर तुम्हाला मुळातनं शिकायचे असतील तर प्लीज जॉईन अवर क्लासेस. थँक्यू.